हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि यामध्ये आपण वाहनासंबंधी तांत्रिक बाबी व वाहन प्रदूषण या घटकावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ केअरफुली पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, वाहनाचा कोणता भाग इंजिन व गिअरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो? पहा, वाहनाचा जो क्लच आहे मित्रांनो, क्लच तो इंजिन व गिअरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 क्लच. समोरचा प्रश्न, इंजिन ब्रेकिंग म्हणजे काय? इंजिन ब्रेकिंग म्हणजे एका पाठोपाठ एक खालच्या गिअरमध्ये वाहन आणून गती नियंत्रित करणे, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 एका पाठोपाठ एक खालच्या गिअरमध्ये वाहन आणून गती नियंत्रित करणे. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही आपण प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, तुमच्यासाठी कोणता प्रश्न आहे. पहा, LMUचा संपूर्ण अर्थ काय आहे? हा प्रश्न आपण मागच्या काही प्रश्नांमध्ये पाहिलेला आहे आणि याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत. ओके, आणि योग्य पर्याय तुम्हाला कमेंट करायचा आहे. ओके, LMUचा संपूर्ण अर्थ काय आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि योग्य पर्याय तुम्हाला कमेंट करायचा आहे. ओके, पुढे पाहूया. क्लच रायडिंग म्हणजे काय रे? क्लच रायडिंग म्हणजे क्लच अर्धवट दाबणे. ओके, पहा, आहे का पर्याय? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 क्लच अर्धवट दाबून वाहन चालवणे म्हणजेच क्लच रायडिंग. ओके, समोरचा प्रश्न, ओडोमीटर काय दर्शविते? ओडोमीटर किलोमीटर दर्शवते, हे लक्षात ठेवा. पहा, योग्य उत्तर आहे पहिलाच क्रमांक 1 वाहनाने आतापर्यंत किती किलोमीटर प्रवास केला? ओडोमीटर काय दर्शवते? वाहनाने आतापर्यंत किती किलोमीटर प्रवास केलेला आहे. ओके, समोरचा प्रश्न, यापैकी कोणता ब्रेकचा प्रकार नाही? पहा, ब्रेकचा प्रकार ड्रम ब्रेक असतात, डिस्क ब्रेक देखील असतात, एअर ब्रेक देखील असतात, कंबशन ब्रेक नसतात. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कंबशन ब्रेक. समोरचा प्रश्न, टेल गेटिंग या शब्दाचा अर्थ काय आहे? टेल गेटिंग या शब्दाचा अर्थ आहे पुढील वाहनाच्या उजव्या बाजूने वाहन ओव्हरटेक करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुढील वाहनाच्या उजव्या बाजूने वाहन ओव्हरटेक ओके करणे. समोरचा प्रश्न, वाहनातील इंजिनमध्ये कूलंटचे काम काय असते? वाहनातील इंजिनमध्ये जे कूलंट असते ते तापमान नियंत्रित करण्याचं काम करते. पहा, आहे का पर्याय? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवणे. समोरचा प्रश्न, वाहनामध्ये रेडिएटरचा काय उपयोग होतो? मित्रांनो, वाहनामध्ये रेडिएटरचा उपयोग इंजिन थंड ठेवण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इंजिन थंड ठेवणे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असते? पहा, मोटार वाहनाचे इंजिन कोणत्या भागांनी बनलेले असतं? पहा, क्लचने बनतं का? नाही. बॅटरीचा काही संबंध आहे का? तर पहा, गिअरचा देखील काही विषय नाहीये. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पिस्टन, सिलेंडर, कॅमशाफ्ट आणि क्रँकशाफ्ट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पिस्टन, सिलेंडर, कॅमशाफ्ट, क्रँकशाफ्ट. ओके, पुढे पाहूया. मोटार वाहनातील इंजिन पासून ते चालकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते? तर ती ट्रान्समिशन सिस्टीम करते. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रसारण प्रणाली, ट्रान्समिशन सिस्टीम, प्रसारण प्रणाली. समोरचा प्रश्न, वाहनांमध्ये फॉग लाईट केव्हा वापरली जाते रे? जेव्हा धुकं असतं त्यावेळी फॉग लाईट वापरली जाते. बऱ्याच वेळा हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 धुक्याच्या वेळी. समोरचा प्रश्न,
वाहनातील टेम्परेचर गेज काय दर्शवते? पहा, टेम्परेचर नावातच आहे म्हणजे तापमान दर्शवत असणार आहे ना, बरोबर. मग कशाचं तापमान? तर ते असतं इंजिनचं तापमान, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 इंजिन. आता गाडीबद्दल बोलतोय तर साहजिकच आहे, इंजिनच असणार. पुढे पाहूया. वाहनाचे टॅकोमीटर हे काय दर्शविते? वाहनाचे टॅकोमीटर रोटेशन दर्शवते म्हणजेच इंजिनचे परिभ्रमण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इंजिनचे परिभ्रमण, रोटेशन. समोरचा प्रश्न, वाहनामध्ये पिस्टन कुठे असतो? वाहनामध्ये पिस्टन इंजिनमध्ये असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इंजिन. समोरचा प्रश्न, स्टीम इंजिन हा काय? स्टीम इंजिन हा एक्सटर्नल कंबन्शन इंजिन असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 एक्सटर्नल कंबन्शन इंजिन. ओके आहे. पुढे पाहूया. वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पहा, वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे हे तपासण्यासाठी बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे, ब्रेथ अनालायझर वापरतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ब्रेथ अनालायझर. समोरचा प्रश्न, मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी रिफ्लेक्टर बसविणे का अनिवार्य आहे? तर रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहन दिसावं यासाठी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी. ओके. समोरचा प्रश्न, वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो? पहा, कोणता भाग? आपण पहिल्यांदाच हा प्रश्न पाहिलेला आहे. हा आधी आपण वाशिम चालक 2021 हा प्रश्न विचारला होता आणि आता हा पहा मुंबई शहर पोलीस चालक 2019 ला विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्लच. समोरचा प्रश्न, वाहनांची ऑइल बदली करताना कुठला फिल्टर बदलतात? वाहनांची ऑइल बदली करताना ऑइल फिल्टर बदलतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ऑइल फिल्टर. समोरचा प्रश्न, टायरचे प्लाय रेटिंग काय ठरवते? टायरचे प्लाय रेटिंग ठरवते वाहन नेण्याची परवानगी असलेले कमाल वजन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वाहून नेण्याची परवानगी असलेले कमाल वजन. समोरचा प्रश्न, मोटर वाहनाचे मडगार्ड काय असते? पहा, मडगार्ड कशासाठी उपयोग होतो? तर चिखलापासून रोखण्यासाठी. ओके, मग पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चाकाच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखणारी सोय म्हणून मडगार्डचा उपयोग करतात मोटार वाहनामध्ये. पुढे पाहूया. वाहनांच्या बाबतीत वापरले जाणारे BS4 हे मानक, ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? BS4 ही वाहनातून निघणाऱ्या उत्सर्जनाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वाहनातून निघणारे उत्सर्जन. समोरचा प्रश्न, BS मानके पहिल्यांदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आली? BS मानके पहिल्यांदा 2000 या वर्षी लागू करण्यात आली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 2000. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भारतामध्ये कोणती BS प्रणाली अत्याधुनिक आहे? पहा, कोणती BS प्रणाली भारतामध्ये अत्याधुनिक आहे? तर ती आहे BS6. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 BS6. समोरचा प्रश्न, वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची मुदत PUCC सर्टिफिकेटची मुदत किती असते? तर ती असते 6 महिने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 6 महिने. आणि PUCC खूप महत्त्वाचं आहे. PUCCचा फुल फॉर्म आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. चला, PUCCचा फुल फॉर्म काय आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, PUCC फटाफट याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बऱ्याच वेळा हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. PUCCचा फुल फॉर्म देखील बऱ्याच वेळा आपण पाहिलेला आहे. ओके, चला 10 सेकंद वेळ घ्या आणि PUCCचा फुल फॉर्म लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पाहूया कोण राईट आन्सर करत आहे.
तर पहा, PUCCचा फुल फॉर्म आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. काय आहे PUCCचा फुल फॉर्म? पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणता वायू हा पेट्रोल वाहनातून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारी वायू आहे? पहा, पेट्रोल वाहनातून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारी वायू आहे कार्बन मोनॉक्साईड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्बन मोनॉक्साईड. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आपण वाहनासंबंधित तांत्रिक प्रश्न, तांत्रिक बाबी आणि वाहन प्रदूषण या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.